तुला काय थंडी भरली? बोला आई माऊलीचा आये आये आये. बघा गाईस, बघा नन्ना मुन्ना बघा सगळी झोपली. या तळ्याजवळ हा त्याला पवित्र मानले जातो आणि या तळ्यामध्ये आंघोळ केलेली शुभ असतो. तुरी टाकशील बाबू का? नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0416. आपलं चॅनल आहे, नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आपण जाणार आहे ते म्हणजेच नाशिकला कशासाठी तर वणीला जाणार आहोत आपण सगळेजण. तर बघा आपली फुल फॅमिली निघणार आहे वणीसाठी. तर वणीसाठी जाण्याचं कारण म्हणजे आपल्या प्रिन्सीचा नवस आहे आणि दुर्वीचा आपला नवस आहे. तर नवस आपल्याला पूर्ण करायचं. तर चला मंडळी व्हिडिओमध्ये असंच बघत राहा, व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 11 वाजले. आता आपण इकडून निघणार आहे. तर आपली गाडी आलेली आहे. तर गाईस बघा तुम्हाला तर पहिल्यांदा बॅग दाखवते. बघा 1 दिवसाची ट्रिप आहे ना, बॅगा बघा असल्या घेतल्या भरून. बघा आमचा भाऊ बघा, हे डॉन घेतला मी नाही. गाय बघू शकतो. बघा आमची सगळी मंडळी आहे ना इथं उपस्थित आहे. ही सगळी जण जाणार आहेत आईच्या भेटीला. ही बघा आईकांक्षा पण आलेली आहे. जय. हाय गाईस, तर बघू शकता आता आपली गाडी आहे ना दादरवरून सुटलेली आहे आणि आता थेट आपण जाऊ पहिले वाहला. दादांचा मित्र आहे, म्हणजे दादांचा मित्र आहे ना, त्यामुळे दादांच्या मित्रांना पण घेऊ कारण की ते पण ड्रायव्हिंग करणार आहेत. कारण की कंटिन्यू ड्रायव्हिंग एवढं लांब कोण करू शकत नाही त्याच्या मुलं. तर चला मंडळी बघत राहा, भरपूर मजा येणार आहे. आता आपण जाऊ मंडळी घरं थोड्या वेळेला तिकडे जाऊ आणि तिकडे आपण तुम्हाला सगळं दाखवते किती मंडळी आपली किती नाही हे सगळं तुम्हाला समजणार आहे. तर चला मंडळी बघत राहा व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ मध्ये असंच राहा, भरपूर मजा येणार आहे. तर बघा आपली गाडी पूर्णपणे इथून दादरवरून निघालेली आहे. आई माऊलीचा आशीर्वाद आपल्या सदा पाठीशी राहील. तर चला मंडळी बोला आई माऊलीचा उदो उदो. तर काय बघू शकता बघा ही आपली सगळी पूर्णपणे मंडळी आहे. आई माऊलीचा आशीर्वाद असेल. आणि चला मी तुम्हाला प्रत्येकाला दाखवते कशी झाली आपली मंडळी. बघा 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 आमची दुर्वी झोपली गाईस. अरे बोला गप गप काय बसलाव, असं काय करताव, घाबरवशी म्हणा. महादेव जय. अरे यो काय बाल हाणलास मधून ठेवलास बाल यो. तर गाईस बघू शकता तुला काय थंडी भरली. बघा कशी मजा करतात.
माऊलीला दर्शन घेण्यासाठी सगळी उपस्थित आहे सगळी जण आणि सगळ्यांचा उत्साह बघा किती आहे. आई माऊलीला सगळी जण भेट देण्यासाठी चालली. हॅलो आवाज गायस बघा बघा तर गायस बघा आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी सगळी जण चाललेले आहे आणि आपला प्रवास सुखाचा जावं जिथं आपल्या आई माऊलीकडनं प्रार्थना आहे. तर चला मुलीला तर जाऊ आपण ड्रायव्हर भाऊकडे तर त्याच्याकडे जाऊन त्याच्याशी जरा संवाद करू. नाही तर तो भाई कसला गाडी चालवून कसला नाही. तर बघा गाईज आता आपण आलेले आहे वशिनीला म्हणजे नायकांच्या बेडांजवळ आहेत. आता इथून बघा इथं पण आपली आयमोली दिसेल. तर बघा आयमोलीचं इथं मंदिर आहे. ही नायकांची आयमाऊली आहे आई संतोषी माता. तर चला गाईज आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे. तिला भरली थंडी ते हालतंय थंडी मामीला बोलतो. गायस बघा सगळी जण झोपली ना असं वाटतं कधी जमली ना कधीच नाही कधी जमली ना कधीच नाही ना. बघा गायस बघा झोपा बघा ना. आता डोळं उगारलं ना आता उगारले ना. बघा गायस बघा नन्ना मुन्ना बघा सगळी झोपली. आवाज चिची अश्विनी गाईज बघा सगळ्यांचा पालना झाला पालना. हे बघा कशा झोपल्या. तर मांडली बघू शकता बघा सगळेजण झोपलेले आहेत. जो पण आमचा आधी मला पण झोपलाय बघा. तर आपल्याला 1.5 तास लागेल म्हणजे आपण 7:30 पर्यंत पोहोचतो. 6:30 म्हणजे 7 पकडा. चला मग बघत राहा. झोपा. तर नमस्कार मंडळी बघा. तर आपल्याला आता आपण पोहोचलेलो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7:18 झालीत आणि बघा निशान माझ्यासोबत आहे आणि इकडं आईचा डोंगर आहे आणि तुम्हाला मी दाखवते सगळा नीट. तर आधी पहिले आपण उतरून पहिले मस्त आहे की फ्रेश होऊ नंतर मग आपण जाऊ. बघा आजच आपण आलेला आहे इथं. आज बघा मी तुम्हाला डोंगर दाखवते. डोंगर बघा आणि मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम बघा आता माझा फर्स्ट इम्प्रेशन कसं असेल कसा नाही मी तुम्हाला सांगतो. तर आता बघा मी पहिल्यांदा आईचा डोंगर दाखवते कसा आहे. तर गायस बघा हे बघा मी चाललो मस्त की बॅग घेऊन कंच चालत नाही काय माहित नाही पण चालून पुरं काय आम्हाला तयार आंघोळ करायची.
अक्षय हा सकाळ सकाळ तल्यात आंघोळ करत आधीच थंडी कसली आहे तर काय बघू शकतो आधीच थंडी जाम आहे पप्पा आई पप्पा आणि पाठीमागे हिवाळून मग अशी पाठीमागे राहतात अजून एक थंडी रस्ता जाम आहे जाम आहे नाही मान ना समजा थंडी आहे बघा काय चांगलं चप्पला बिपला काढून असून पायात डागरा वेगळा गेली तर बघा इकडे बघा बघितलं आईचं मंदिर तिकडं आहे ना आपण चालू आता ताल्याजवळ झालो खाली खाली कांता मंदिर हो मंदिर घ्या अरे माहित होतं बरं सांगतात आज तुला माहित होतं ए, बबले कुठे चालली बरं बघा काय हे बी आणा पाहिजे आणा मला त्याला वर्षी त्याला त्याला पहिले बघतो किती थंड आहे अर्ध्यानं हे तुला गरम पाण्याची तर मंडळी म्हणजे कसं इथं आपण माहिती थांबलेलो जर ताल्यामध्ये आंघोळ केलेली असेल ते चांगली असते आणि अशी जर म्हणजे रूम मध्ये आंघोळ घालत ती बरोबर नाही तर बघूया आपलं थंड थंड पाण्यामध्ये कशी आंघोळ आहे कशी नाही कशी हिवाळतात सगळी जण आवडतील सगळी तल्यामध्ये आंघोळ करण्याची मजा वेगळी असते हा आणि बादली थंडीच्या ह्याच्यात हो ना थंडीच्या ह्याच्यात. आई कुठं आई येऊ, येऊ, दिवा, दिवा, येऊ. दिवा. चला. अरे चल पप्पा आले. चल 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 चला ना ए, पप्पाने घ्या पुढं मी काय बोलतोय चल 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 चाला बरं सौर मध्ये आवाज तर काय बघू शकतो आता आपण चाललो मस्त की ताला समोर आहे आणि आता थोड्या अंतरावर ताला येईल आणि ताल्यामध्ये जाऊ आपण आणि मग आंघोळीला सुरुवात करू थंड गती आहे माहीत नाही तर बघू पहिले तर काय बघा आता थोड्या अंतरावर आपण पोचू ताल्याजवळ आणि मला एक समोरला गड दिसतोय तो बघा समोर एक गड आहे पूर्ण करतो का आपण तर नका गायच आज नका पूर्ण करणं मस्त हो मस्त बाबा बघ कसला गरम गरम वापा येतात तल्यातले पाण्यात गरम गरम वापा येतात येऊ बघ कसला आलाय येऊ बघ बाप्पा आणि भावाजी तर गाय बघा ताल्यामध्ये एकदम गरम गरम वाफा येतात त्या वाफामध्ये आपण फक्त राहायचं आहे आपण उल्लू बनलो चप्पल खाल्ला पाहिजे कशी तिकडे बारकं खरं आहे तिकडे मोठं आहे पाणी आंघोळीला पोरांना हाणून इथे थांबा आई इकडे बघ इथं पाणी पोरांना इथं नाही घेऊ दोघा नाही बाई गल्ली प्रिन्सी 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 हे बघ इकडं प्रिन्सी ती अशी वगैरे नाही देवल्या हाणल्या मग देवल्या टाकल्या तर गरम पाणी होईल का पण ती लावायची असते त्याला सोडायची असते असं आहे का हाणल्या नाही तर नमस्कार मंडळी तर बघा आता आपण आलेले ते तल्याजवळ या तल्याजवळ हा त्याला पवित्र मानले जातो आणि या तल्यामध्ये आंघोळ केलेली शुभ असतो तर हा हाय जा तर काहीच बघू शकता ह्या तल्यामध्येच आपल्याला आंघोळ करायचे आहे तो त्याला किती थंड असो किती काय असो तरी पण एक तरी बुरकुंडी इथं मारली पाहिजे कारण की इथली प्रथा अशी आहे की ह्या तल्यामध्ये आंघोळ केलेलं पवित्र असतं म्हणून आपण ह्या तल्यामध्ये आंघोळ करायला लागलो
सकाळचे वाजलेले आहेत 7. बाबा थंडी लागते आधीच एवढी ना, आता या खाल्यामध्ये उडी टाकायची आहे. तर कसा वाटेल कसा नाही सगळ्यांना कसा वाटणार कसा नाही माहीत नाही, पण मला तर बाकी थंडी वाटणार ना. मी तर लय उत्साह आहे माहिती आहे काय, थंडी आहे तरी पण उडी टाकासाठी. कारण की का पवित्र मानतोय ना, मग आपण पण इथे पवित्र हो. अजूनपर्यंत किती पाप केले माहीत नाही, पण आतापर्यंत आपण इथं पवित्र होणार आहोत. तर चला मंडळी, बघा ताईला मी विचारतो, ताई काय वाटते तुला? भारी वाटते एकदम, भारी वाटते. उडी टाकायची तुला, काय करतेस? 2 वर्ष अगोदर बघूया आपण. 2 वर्ष अगोदर 2 जण आलो होतो. 2 आता वर्षानंतर आता 3 जण आलो. मग 2 वर्षानंतर 4 येशील. मग आता उडी टाकशील ना, काय वाटते बाबू तुला काय वाटते? हिला पण जायचं आहे, बेबीला जाऊ बेबी पण तू उडी टाकशील बाबू? का मजा येईल ना? कशी उडी टाकशील? अशा ढपक दिवस सोडायचा. वा बाबा बघा प्रिन्सी. होय मामा बोल. मम दिसलाय. काय उडी टाकशील तू? पाण्यात तर काय बघू शकता, म्हणजे उत्साह आहे आपला. बाबू पण उत्साह आहे, बाई पण उत्साह आहे उडी टाकासाठी. तर आपण पण उत्साह आहे. तर चला मंडळी जाऊ आपण. मला रोशनदा आणि निशान आलेला आहे. निशान उडी टाकशील ना? हा जा लवकर चल. रोशनदा 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 उडी टाकशील? उडी टाकशील? बघू नको, उडी नको टाकू, पाणी बाहेर येईल सगळा. उडी टाकशील? हा कशी? तिथे का माती करायची नाही आपल्याला. चल मग मध्ये टाकते. जायचं 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 काय? चल झाला पाऊली झाला. चला जाऊया. इकरा मामा इकरा तर गाय बघू शकता. आता आम्ही याच्यानं मारायला जाणूच नाही बघा. लय 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 एक्साइटेड. तर गाय लय एक्साइटेड आहेत बघा. तर मी उडी मारतो रे, उडी मारतोय उडी. हा ये जाम गरम आहे पाणी. तर गाय बघू शकता आपल्या आता सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे बघा. दिसलं मला. तर सूर्यास्त आलेला आहे बाहेर आणि आपलं त्यांचं पण दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही
क्लायमेट बघा किती छान वाटतं आता. थंडी लागते. मजा आलेली मजा. तर काय बघू शकतो बर्फ टाकली. तर गायच बघू शकता लय अशा. अरे तिथं थारच आहे. ह्या तल्यामध्ये जर आंघोळ केली तर शुभ मानतात. तर बघा बघा गाय भाऊ बघा भाऊ ही पण डुबकी मारली याच्यात. पाण्यात झालंच नाही असा एक जागेवर तो बरा वाटतंय. आई माऊलीचा दरबार आहे तिकडे बघू शकता तुम्ही. आणि गायस बघा मी अजून पाण्यामध्येच आहे. पप्पा पण आले पाण्यात. भुरकुंडी मारा. गायस बघू शकता लय भारी मजा येते डुबकी मारायला. मी डबल एक डुबकी मारते माझी आणि तिची. दोघांचं आयुष्य वाढलं पाहिजे ना आमचं म्हणून. गायस मार भुरकुंडी मार मार भुरकुंडी मार मार. बाबा बाबा तर काय कशी बारी तळ आहे त्या फाळ्यामध्ये मी मस्त उडी मारली आणि मस्त की पाहून दाखवलं. तर चला मंडळी आता जाऊ आपण बाहेर. त्याला बोलता नाही इतकी चांगली आहे. बघा माणसाचा खुलखुला होईल खुलखुला. प्रकारे इथं दिवल्या सोडवल्या प्रत्येकाने. आणि बघा आता सगळेजण इथून निघणार आहेत. तर त्या बघा दिवल्या प्रत्येकाचं. आणि आता आपण इथून निघूया चला. तर बघा म्हणजे इथं पण आईचा स्वरूप आहे. तर बघा मंडळी गरमागरम चहा पिवासाठी थांबलो आम्ही सगळेजण. आमचा चहा बघूया पहिले. या थंडीमध्ये मस्त गरमागरम चहा झालाच पाहिजे. तर बघा चहाचा जरा आनंद घेतो आणि नंतर मग इथून आपण निघू आणि जाऊ. बघा सूर्यदादा बघा बोरकुंडी मारून मारून थांबला. आई बघ पप्पा पप्पा काय बोलतच नाही. पप्पा बोलतात मरकी. चिंद्र्या डोकं घालायला घ्यायला पाहिजे.
काय बघू शकता आता आपण चाललो मस्त की आईच्या दर्शनाला चाललो. तर बघू शकता भरपूर प्रमाणात पण गर्दी असेल की नसेल माहीत नाही. अजून आपण वरती गेलो ना, वरती गेल्यावर आपल्याला समजेल. आईच्या आरती आता चालू आहे. तर चला मंडळी जाऊ आपण आता वरती आणि मग बघू की आपला तर फर्स्ट टाईम असेल की कसं आहे कसं नाही माहीत नाही. पण बघा दुकानं वगैरे भरपूर आहे तिथं आणि भरपूर दुकानाची संख्या आहे. तर आपण जाताना इथून काय घेऊ शकतो. तर चला मंडळी आता आपण जाऊ पण वरती आणि वरती गेल्यावर मी मला दाखवते पूर्णपणे चांगल्या प्रकारे. तर चला बघा आपली मंडळी पूर्णपणे पाठी आहे आणि आपण जाऊ आता पुढे. Hey, hello, hello, मी प्रिन्सी. बाप्पा बाप्पा जय जय कर, जय जय कर. तर चला मंडळी मी पण आता मस्त की चढते पायऱ्यांवरून आणि तुम्ही पण माझा घ्या. आपल्या आईमाऊलीचं दर्शन घ्यायला चालू. तर बघा भरपूर मजा येणार आहे. तर काय बघू शकता बघा दुर्वी स्वतःहून नमाज पूर्ण करते, स्वतःहून करते. कोणत्याला गरजच नाही. चला आपण पण जाऊ मस्त वरती. तर काय बघू शकता इथं जरा आम्ही जरा आराम करतो. जरा दमली तर नाही, फक्त पाय दुखतात म्हणून बघा सगळी बसली. पप्पा पण आलं, जरा विश्राम करा. तर काय तुम्हाला मी इकडनं जरा नजर दाखवते कसं आहे कसं नाही. बघा आपण ज्या तल्यामध्ये आंघोळ केली ना तो तला पण इथून दिसते आणि एक गड दिसते इथं. त्या गडाचं नाव म्हणून सांगते. तर काय बघू शकतो इथं आता रामाचं मंदिर आहे. तर आपण पहिले जय श्रीराम देवाचं आपलं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपण पुढे प्रवासासाठी सुरुवात करू. चला मंडळी बघूया, आपण दर्शन घेऊ पहिले राम मंदिराचं. जय श्रीराम. काय गर्दी बा गर्दी.
वं शक्ति प्रिया नमः वं योग्योत्थायं देव्यां वं प्रतीक्षितः गणपति देवता ओम गणपति नमः हे गणपताय नमः। बघूया मी टाकतो तेवढी मोठी गोवी आहे तिथं बस लागला लागला आता काय भेटल भेटेल का मला काहीतरी मागायचं का काय बघा ही आहे ना दुसऱ्यांचं पाडतंय ना स्वतःचा लावायला बघतंय जय माता दी जय माता दी जय माता दी लागला आता मांग मांग काहीतरी मांग अजित आपण लावतोय आहे मी इथं लाव जय माता दी जय माता दी जय माता बसला आमचा बसला हे बा आया लावला इथं दोनचा एकचा येऊ ना हा मग 1 रुपये बसतोय 2 रुपये बसत नाही म्हणून 1 रुपयात लावला तर बघा काय जिथं मारा लागला तिथं दिदीचा लागला त्या दिदीचा त्या आणि इथं माझा
तुझा हात उचलले पण इथं लावला नाही, इथं लावला असं झाला असता नाही. अरे हाय राहू दे, आईने दिलं. जय माता दी. माझा काय मोकळा जय माता दी. मनातलं काय मागशील का नाही मग? अरे मांग घे. ए बाय चिकटला काय 2 रुपये. ये बाबा ये जय माता दी. ओ माय गॉड. ठेवला लगेच लागला ना. बाय यांचा चिपकला नुसता असा ठेवला लगेच लागला. काय आहे कुठे आहे दाखव कुठला. ते बसवलं त्या फटीनं बसवलं ना तुम्ही. फटीनं बसवलं. गाय बघा निशांनी पण आईला आणली. कसली भारी दिसते. हा निशान कसा वाटतं तुला? मस्त वाटतं. आई आली घरांनी एकदाचा. जय माता दी. तर गायज बघूया अशा प्रकारे आपल्याला आईचं दर्शन झाला फायनली. म्हणजे लय बरं वाटलं आणि दर्शन घेतला. तर गायज बघू शकता आपण आता आलेलं आहे पंचवटी नाशिक. नाशिक हा म्हणजे शिव महादेवाचं म्हणजे स्थापन केलेलं नाशिकमध्ये हे पंचवटी आहे. तर पंचवटीमध्ये आलेलो आहे आपण नाशिकमध्ये. आणि बघा तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर ह्या नाशिकमध्ये पंचवटीमध्ये काय काय आहे काय ना ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर चला मंडळी बघत राहा आपल्या व्हिडिओसोबत असंच राहत जा.
बघा मंडळी, आपण झालं सीतामातेचा गुफा बघायला. तर ते पहिले बघू गुफा, नंतर मग काय खरेदी असेल ते करू. पहिले मेन म्हणजे ते इम्पॉर्टंट सीतामातेचा गुफा. तर चला जाऊ आपण सीतामातेचा गुफा बघायला. आता इथं बघा गोरेराम मंदिर आहे. आला असं बसूनच जाऊ डायरेक्ट असं गेलं. अशा प्रकारे आम्ही सीतामाची गुफा बघितली. एकदम भारी वाटलं आणि चांगलं वाटलं. तुम्हाला थोडंफार दाखवलेलं आहे मी, तर बघून घ्या आणि अशी व्हिडिओ बघा आपली. आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी जावं आपण पुढं जरा शॉपिंग वगैरे करू आणि नंतर आपल्या ब्लॉगला एंड करू. तर चला मंडळी भेटू नंतर. चला मंडळी बघा, आता आपला पूर्णपणे आजची ट्रिप झालेली आहे फायनल. आणि आता आपल्या ब्लॉगला इथे एंड करायचा टाईम आहे. तर मंडळी कसा ब्लॉग आहे कसा नाही कमेंट करा आणि नक्कीच सांगा. आणि लवकरात लवकर आपला अशाच नवीन ब्लॉग येत जातील. चला मंडळी, बाय बाय.